अवघ्या काही मिनिटात जे आहे ते शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आता काही मंत्री जे आहेत जे शपथ घेणार आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण जर स्टेजची आसन व्यवस्था जर पाहिलं असाल तर राज्यपाल, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि त्यानंतर संभाव्य मंत्री जे आहेत ते शपथ घेऊन तिथे बसणार आहेत। आपण या ठिकाणी जर बघितलं असेल हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आमदार, खासदार, माजी खासदार आणि विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना इथे बसण्याची जागा जी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि आता जर बघितलं असाल तर मंगलप्रभात लोढा हे या ठिकाणी कुटुंबियांसोबत आलेले आहेत। नितेश राणे हे भगव्या वेशामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, कारण ते आपण पाहिलं असाल तर हिंदुत्वाची भूमिका ज्या पद्धतीने ते आक्रमकपणे मांडत होते, एक हिंदू गब्बर म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख झाली होती। आणि ते आज शपथविधी सोहळ्याला या ठिकाणी भगवे वस्त्र परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत। नितेश राणे यांच्या पत्नी असतील, त्यासोबत नितेश राणे यांच्या आई असतील आणि निलेश राणे या ठिकाणी आहेत, रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे यांचं संपूर्ण कुटुंबीय असतील, त्या या शपथविधी सोहळ्याला या ठिकाणी आलेले आहेत। आणि थोड्या वेळात राज्यपालांना स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी व्यासपीठावर घेऊन येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शपथविधी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। एक मंत्री जो आहे तो जवळपास शपथ घ्यायला 1.5 मिनिटं लागतात, त्यामुळे कुठेतरी तासाभराचा हा कार्यक्रम जो आहे, तास 1.5 तासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यासोबत मंगलप्रभात लोढा असतील, जे मंत्री या ठिकाणी आज शपथ घेणार आहेत ते आणि त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। संजय कुटे असतील ज्यांना खऱ्या अर्थाने मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना जे आहे ते मंत्रिपद मिळालं नाही, ते देखील या ठिकाणी आले। जे मंत्री शपथ घेणार आहेत ते व्यासपीठाच्या मागच्या बाजूला सध्या उभे आहेत, त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे देखील या ठिकाणी आहेत आणि थोड्या वेळातच खऱ्या अर्थानं मंत्री विस्तार आणि खऱ्या अर्थानं शपथविधी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर ही दृश्य बघितलात तर मंगलप्रभात लोढा, त्याचसोबत इतर भाजपचे जे मंत्रिपदाचे जे 19 जण शपथ घेणार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता हळूहळू जे आहे ते गर्दी जी आहे ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांचं कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच जी आहे ती या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं इथे जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। परिषदेचे आमदार देखील या ठिकाणी श्रद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः शायना एनसी आहेत, काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर खरं तर मंत्रिमंडळ विस्तार होतोय, काय भावना आहेत? माझा हेच भावना आहे की महाराष्ट्राचे जनहितमध्ये 3 पक्ष आणि 3 नेता आदरणीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नक्कीच काम करणार, प्रगतीसाठी काम करणार आणि एकच मात्र लक्ष्य आहे ते आहे महाराष्ट्र, महाराष्ट्र, महाराष्ट्र। महिलांना संधी देण्यात आलेली आहे, तुम्ही महिला म्हणून कसं बघ? मला अभिमान आहे, आमचे एकनाथजी शिंदे होते मुख्यमंत्री तेव्हा लाडकी बहीण योजना ह्याचा खूपच लाभ होता पूर्ण प्रदेशमध्ये आणि आज 4 महिला आहे जे मंत्री बनणार, तर अभिनंदन त्यांना। तरुण आमदारांना खऱ्या अर्थानं संधी देण्यात आली आहे, त्यामध्ये नितेश राणे असतील। मला वाटतं की ह्याची विशेषता जे आहे युथ आणि महिला, त्याच्यात आम्ही पुढे जाऊन काम करू आणि नक्कीच छान काम करू महाराष्ट्रासाठी। नक्की श्रद्धा, या ठिकाणी जर बघितलं असाल तर सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। थोड्याच वेळात अवघे काही मिनिटं राहिले आहेत, नवीन नियुक्त मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं कुटुंबीय देखील आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या काही मिनिटात राज्यपाल या ठिकाणी येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मंत्री जे आहेत, होणारे नवे मंत्री आहेत ते मंत्रिपदाची जे आहे ते शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रद्धा।